गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजच्या ब्लॉगची सुरुवात करते आहे आणि आज तिसरा दिवस आहे गोव्यामध्ये। तर आम्ही जिथे 2 दिवस राहिलो कोलव्याला मडगावमध्ये, तर तिथून आज 11 वाजता आम्ही चेकआउट केलं आहे आणि आता तिथून आम्हाला मडगावच्या बसस्टँडला जायचं आहे, तिथून पुढे कलंगूटला जायचं आहे। सो आता तिथे लोकल बसेस आहेत बोलतात 1 किलोमीटर आहे, तर त्यासाठी आता जरा 1 किलोमीटर चालत जावं लागते। कारण इथून बघाल तर स्वतःचे पर्सनल व्हेकल असतील तर ठीक आहे, आणि रेंटवर इथून गाडी घेऊन पॉईंट नाही, कारण आता आम्ही साऊथ गोव्यात आहोत आणि इथून आम्हाला नॉर्थ गोव्याला जायचं आहे आणि तिकडच्या हॉटेलला गेल्यावर मग आम्ही रेंटनी बाईक घेणार आहोत। तर चला आता सकाळचे आता 11:20 झाले आहेत, बघू शकता। थोड्या वेळात 12 पण वाजतील, ऊन होईल। विशाल हाय, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक विथ बॅग। आता कुठे जायचं, स्ट्रेट जायचं की असं तरी विचारून बघ बाबा। तेवढा रस्ता चालत गेलो तर पुन्हा मागे येता येणार नाही, त्या माणसाला विचार। कदंबा बस स्टँड विचार। बस स्टॉप कहाँ पे? यहाँ पे सीधा स्ट्रेट। ओके, ह्या रस्त्याला न जाता आता सरळ कदंबा बस स्टँड आहे। आता गोव्याचा बस स्टॉप शोधावा लागेल पहिला। काय शोधायला लागेल सांगितलं ना, शोधला म्हणून। तर तो बोललाय पुढे, पण आपल्याला पण आता माहिती नाही ना पुढचं। हां सकाळचे आता 11:30 झालेत आणि उठल्यानंतर फ्रेश होऊन एकदम छान छान फ्रेश वाटतंय आणि 1 किलोमीटर चालत चाललो आहे। तर म्हटलं गोव्याचे रस्ते असे छान छान आहेत, तर तिथे म्हटलं फोटो काढूया। तर फोटो काढलेत, काही क्लिक केले आणि चाललो आहे पुढे, कारण यावेळेला जरा फ्रेश चेहरे दिसत आहेत। थोड्या वेळाने थकलेलेच होऊ आम्ही जसं जसं पुढे प्रवास करू। चलो ठीक है, चलता है ना। गोव्याचे रोड एकदम छान आहेत, क्लीन आणि एकदम सुटसुटीत आहे ना। त्यामुळे ते ड्राईव्ह करायला, गाडी चालवायला मस्त मज्जा येते। काय म्हणतोस? जवळ आहे, जास्त दूर नाही आहे। हे समोरच सुपर मार्केट आहे, तर तिथे ते बस स्टॉप आहे। ह्याला कदंबा बोलतात, कदंबा बस स्टँड। इथून डायरेक्ट तुम्हाला मडगावसाठी बस मिळेल। तर आता तिथे जाऊन वाट बघायला लागेल बसची। चला, बस वेळेवर आली, 11:40ला आली बस। जास्त वेळ आम्हाला वाट बघावी लागली नाही। तर इकडे लोक बोलत होते लोकल की बस फ्रिक्वेन्सी आहे व्यवस्थित होती, तर आता ह्या बसमध्ये बसलो त्यांच्या मडगावसाठी।
पर पर्सन 30 ना? 30 रुपीज पर पर्सन. हां, तर आम्ही 60 रुपयामध्ये मडगाव स्टँडला आता उतरू, बस स्टँडला. तिथे काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि मग त्या स्टँडला विचारू थोडी कलंगूटसाठी कोणती बस आहे. डाउनलोड करून ठेवा ना. बरोबर अर्धा तास लागला कदंबा स्टँडवरून मडगाव स्टँड यायला ना. 11:40ला बसमध्ये बसलो होतो आणि 12:00ला उतरतो. ह्या बसमधून आता आम्ही उतरलो. हे बघा, हे स्टँड आहे. इथून तुम्हाला गोव्यामध्ये कुठेही जायचं असेल तर बसेस मिळू शकतात. मोठं बस स्टँड आहे मडगावचं. बऱ्याच बसेस लागल्या आणि इथून आउट ऑफ गोवासुद्धा बसेस जातात आपल्या महाराष्ट्रात जाण्यासाठी इथूनच. आणि आता आम्हाला समोर जायचं आहे. आम्ही जिथे जेवलो होतो त्याच्या बाजूलाच नाश्त्याचं आहे, तर तिथे नाश्ता करणार आहोत. ऊन खूपच आहे. तू गॉगल कुठे ठेवलेस? हां, तू माझं पण दिला होता ना. थोडासा नाश्ता काहीतरी खाऊन घेऊया आता. खूप मोठं आहे ना मडगावचं बस स्टँड. हां, म्हणजे गोव्यामध्येच बसेस पण लोकलच्या जातात ते इथूनच आणि बाहेरून पण येणाऱ्या बसेस इथेच. चला आता हा रस्ता क्रॉस करून जायचं आहे समोर. हा बस स्टँड आहे आणि हा रोड क्रॉस केला की त्याच्या अपोजिट साईडला एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये रायगड, छत्रपती आणि चायनीज कट्टा म्हणून आहे, एकाच ओनरचे आहेत. तरी तुम्हाला जेवण आणि नाश्ता छान मिळेल. कधी आलात मडगाव स्टँडला तर तुम्ही इथे नाश्ता किंवा जेवण करून जाऊ शकता पुढे. तो आम्ही आता इथे आलो आणि आम्हाला इथे टेस्ट आवडली म्हणून आम्ही पुन्हा इथे आलेलो आहोत आणि इथूनच पुढे आता कलंगूटला सुद्धा जायचं आहे म्हणून. हे बघा, बघू शकता. आणि परवाच्या रात्रीसुद्धा आम्ही इथेच जेवलेलो होतो. तर रात्रीच्या वेळेला अंधारात नीट व्यवस्थित दिसलं नसेल तर म्हणून मी पुन्हा आता सकाळच्या वेळेला दाखवतो. हे बघू शकता छत्रपती इकडे. चला, हे बघा, इथे आलं तर तुम्हाला टुडे स्पेशलमध्ये कायचे रेट बघा. आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तर आजच्यामध्ये स्पेशल काय आहे ते तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यांचा चार्ट दिसेल. हे असं आहे. इथे नाश्ता करून घेतो. इथे सेल्फ सर्व्हिस आहे, तर इथे मी कुपन देणार आणि घेणार आणि इथून वरती जाऊन बसणार खायला. ते दिलंच ना नाही दिले.
ऑर्डर डालने के लिए जा रहा है. आणि हे हॉटेल आहे ना आपल्या महाराष्ट्रातलं कोल्हापूर यांच्यात आहे, म्हणजे तिकडचे आहेत ते स्थायी, आणि त्यांनी इथे हॉटेल केलेलं आहे. त्यामुळे टेस्ट तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राने इथे गोव्यामध्ये मिळून जाईल आणि रिजनेबल रेट आहे आणि टेस्टला छान आहे. तर नक्की मडगावला जर तुम्ही कधी उतरलात तर स्टँडच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला हे तिन्ही हॉटेल्स दिसतील. नक्की विजिट करायचे. टेस्ट छान आहे ना? ओके, बऱ्यापैकी ओके आहे. प्राईसच्या हिशोबाने पण चांगलं आहे. स्टार्ट कर. छान आहे ना याची टेस्ट? मी टेस्ट केला, छान आहे. 70 रुपयाला आहे. कोणता? व्हेज चीज सँडविच ना, ग्रिलवाला. इथे आता परफेक्ट नाश्ता करतोय. आता तिथे किती वाजता पोहोचू माहिती नाही, लंच टाईम पण निघून जाणार आहे. इथूनच खाऊन निघतो. पुन्हा मी आले 1:30 वाजले दुपारचे मडगाव स्टँडला नाश्ता करून, आणि ते इन्क्वायरी केली कलंगूटसाठी बस आहे का, तर त्याची डायरेक्ट नाही जात, पण आधी पणजीला उतरावं लागेल आणि पणजीवरून पुढे कलंगूटची बस करायला लागेल. ही मागे इलेक्ट्रिकची AC बस असते त्या बसने जाणार आहोत. विचारलं ना? लगेच स्टँडवर आली आणि बसने आली. विचारलं बरोबर आणि ती लगेच निघाली. तसं वेळ पटापट आता तरी कामं होत आहेत. चेहऱ्या बघा विचारचा कसं लगेच पडतो आहे ना. सकाळी फ्रेश दिसत झालं, हळूहळू तुम्हाला हळूहळू डाऊन झालं नाही. चला
बस स्टँड. 2:30 वाजता आम्ही आता उतरलो इथे. या मागे जायचंय. चल. त्या आहेत ना प्रायव्हेट बसेस, त्या जातात. प्रायव्हेट बसेस लागलेत त्यांना विचार. विशाल इथे पण इथे बोर्ड लावलाय. लगेच हे सुद्धा बस मिळाली आम्हाला कलंगूटला जायला. चला तर ही लोकल बस आहे, पणजीच्या डेपोतून केलेली आहे. आता उतरलोय ॲग्वाडा शिवलिंग रोडला, हा बघू शकता. आता इथून आम्ही सर्च करतोय ज्या हॉटेलला आम्हाला जायचं आहे ते मॅप लावून. दुपारचे 3:30 होत आले. त्या दूर तिकडे स्टॉपला उतरलो आणि तिथून इतकं पुन्हा मागे यावं लागलं चालत चालत शोधत शोधत. आता फायनली आम्हाला मिळालं आहे ज्या हॉटेलला जायचं आहे मला, जिथे बुकिंग आहे